मित्रांनो, भांडे फक्त यांनाच मिळणार आहे. तर मित्रांनो, याबद्दल नवीन माहिती काय आली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर नक्कीच करा. चला तर मग पूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची सूचना आलेली आहे. सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना सूचित करण्यात येते की ज्या बांधकाम कामगाराचे नोंदणीचे नूतनीकरण आहे फक्त त्यांनाच गृहोपयोगी वस्तू संचाचे भांडे वाटप होईल. त्याचबरोबर ज्या बांधकाम कामगारांनी अपॉइंटमेंट लेटर काढल्यानंतर त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण संपलेले आहे किंवा ज्यांनी नूतनीकरण केलेच नाही अशा कामगाराची सिस्टमद्वारे डाटा एंट्री होत नाही, त्यामुळे त्यांना संचाचे भांडे वाटप होणार नाही. यांनी अगोदर नोंदणीचे नूतनीकरण करून घ्यावे. त्यानंतर पुन्हा अपॉइंटमेंट लेटर घेऊन गृहोपयोगी वस्तुसंच भांडेकरिता अर्ज सादर करावे. तरी सर्व नोंदीत बांधकाम कामगारांनी याची नोंद घ्यावी. ज्यांचे नूतनीकरण झाले नाही अशा कामगारांना गृहोपयोगी वस्तुसंच म्हणजे भांडे मिळणार नाही. त्याचबरोबर ज्यांनी अपॉइंटमेंट लेटर काढल्यानंतर जर त्यांचे नूतनीकरण संपले असेल किंवा त्यांचे नूतनीकरण झाले नसेल अशाही कामगारांना वस्तुसंच आणि भांडे मिळणार नाही. मित्रांनो, यासाठी त्यांना त्यांचे लेबर कार्ड नूतनीकरण करूनच अर्ज सादर करावे लागणार आहे. हे सर्व कामगारांनी नोंद घ्यावी.